गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पोलिसांकडून सचिनचाही शोध सुरू। सचिन घायवळच्या घराची पुणे पोलिसांकडून घेण्यात येणार झळाझडती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सईनं गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध टाळून सचिन घायवळला शस्त्र परवाना, तर निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर। घायवळच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती। सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळच्या विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं ट्विट। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारल्याचा आदेश TV9च्या हाती। सचिन घायवळनं शस्त्र परवान्यासाठी 7 मार्च 2025ला अर्ज केला होता, तर सचिन घायवळच्या अर्जावर 24 एप्रिल 2025ला सुनावणी घेण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। सचिन घायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर परत बोलण्याची शक्यता। सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंची मागणी। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य, अंधारेंचा सवाल। शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो। आम्ही अनेकांची शिफारस करतो, पण तपासण्याचं काम आयुक्तांचं। घायवळच्या शस्त्र परवान्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, कोर्टामध्ये अर्ज दाखल करत पासपोर्ट रद्द करण्याची पुणे पोलिसांची कोर्टाला विनंती। बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णयाची शक्यता, तर आरोपी विष्णू चाटेसह इतर आरोपींनी केलेल्या विविध अर्जांवर सुनावणीची शक्यता।